तीन पाट निमंत्रकांनी संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय गैरवापर केला। गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून साहित्य महामंडळानं माफी मागावी। संजय राऊतांचं अध्यक्ष उषा तांबे यांना खरबरीत पत्र। तर साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ कुणी केलं, संजय राऊतांचा सवाल। नीलम गोऱ्हे या जुन्या कार्यकर्त्यात, त्या बोलत आहेत त्यात काही तथ्य असेल। मंत्री गिरीश महाजन यांची नीलम गोऱ्हेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया। तर मातोश्रीवर बॅरिकेड्स लावण्याचं काम नीलम गोऱ्हे करायच्या। एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालायचा, मग यांच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असतील। शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंचा आरोप। तर मातोश्रीवर भेटून नीलम गोऱ्हे सगळ्यांच्या चुगल्या लावायच्या। किशोरी पेडणेकर यांची ही प्रतिक्रिया। जुन्या जाणत्या महिलांना डावलून नीलम गोऱ्हेंना 3 ते 4 टर्म आमदार केलं। आई वडिलांशी शपथ घेऊन सांगा की तुम्ही किती मर्सिडीज बेन्झ गाड्या दिल्या। विनायक राऊतांचाही सवाल। अजित पवारांकडे तिजोरीची चावी, त्यामुळे काहीही कमी पडणार नाही। अजितदादांना कुठे पैसे द्यायचे, कुठे थांबायचे ते माहिती आहे। एकनाथ शिंदेंची अजितदादांवर स्तुतीसुमनं।